नमस्कार मंडळी. तर आज आपण 15 जणांसाठी मस्तपैकी असं मटणाचं कालवण तयार करणार आहोत आणि ते सुद्धा काळ्या मसाल्यातलं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं हे कालवण इथे तयार झालेलं आहे. आता हे कालवण किंवा भाजी मी कशा पद्धतीने तयार केली हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. तर इथे बघा 4 किलो मटण घेतलेलं आहे. अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये याला आपण छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं मटण शिजून झालेलं आहे. तर आता हा मसालासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण 2 वाट्या खोबरं आणि 4 कांदे आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या असा हा मसाला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण तो वाटूनसुद्धा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला एक छान मोठं पातेलं घ्यायचं आहे. अंदाजे 2 वाट्या आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आता या तेलामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती परतून घेतोय. इथे तो व्हिडिओ झालेला नाही आहे माझ्याकडनं. तर इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर इथे आपण हिरवी मिरचीचा जो पेस्ट आहे ती सुद्धा घातलेली आहे आणि छान आता याला तेलामध्ये आपण परतून घेत आहोत. तर हिरवी मिरची जी आहे ती मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. तर छान आता तेलात आपण तो परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं खोबऱ्याचं वाटण घालतोय. तुम्ही बघू शकता छान असं स्मूथ खोबरं जे आहे ते आपल्याला भाजून त्याची मस्तपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तर इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, पण बाकीचे सुद्धा आपल्याला मसाले यात घालायचे आहे. तर इथे बघा मी अर्धी वाटी धने पावडर आणि त्याचबरोबर 1 वाटी लाल तिखट घेतलेलं आहे. हे तिखट जे आहे ते कमी तिखटाचं आहे म्हणून मी 1 वाटी वापरलेलं आहे. तर कलर येण्यासाठी इथे आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत. त्यानंतर बघा भाजून घेतलेला कांदा जो आहे त्याचीसुद्धा मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा या मसाल्यात घातलेली आहे. यामुळे काय होतं की आपली ग्रेव्ही जी आहे ती खूप अशी घट्ट होते आणि जास्त लोकांसाठी आपण इथं तयार करतोय, त्यामुळे वेगवेगळे मसाले जे आहे ते आपण वाटून घेतलेले आहे, एकदाच वाटल्यात जात नाही. त्यानंतर इथे मी घरगुती काळा मसाला जो आहे तो सुद्धा 1 वाटी घातलेला आहे, कारण आपण ही भाजी छान अशा काळ्या वाटणमध्ये करतोय आणि मस्तपैकी तुम्ही बघत असाल मसाल्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान आता त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर व्यवस्थित मसाला जो आहे मी तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे, त्यामुळे आपली भाजी खूप छान होते. आता इथे शिजवून घेतलेलं मटण जे आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता छान आपण शिजवून घेतलेलं मटण घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे. तर बघत असाल भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी तेल जे आहे ते सुद्धा वरती येत आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही भाजी जी आहे छान करून घ्यायची आहे. आता थोड्या वेळ आपण याच मसाल्यामध्ये हे मटण जे आहे ते शिजवून घेणार आहोत. तर यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी तर्री येते आणि मस्तपैकी तेल जे आहे ते भाजीच्या वरती येतं. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आता तेल वरती आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर तुमच्याकडे किती व्यक्ती खाणार आहे किंवा तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे बघा मी आता ही 15 लोकांसाठी भाजी करते, त्यामुळे एक जे मोठं टोप आहे ते पाणी मी इथे घातलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ही भाजी अगदी अंदाजेनुसार वाढवून घेऊ शकता. जर भाजी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आता ही भाजी जी आहे आपण झाकण ठेवून छान अशी उकळून घेणार आहोत, म्हणजे लवकर ती उकळल्या जाते. तर अशा पद्धतीने आपण 15 लोकांसाठी ही भाजी जी आहे इथे तयार केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजीला उकळ आलेली आहे. त्याचबरोबर भाजीचा कलर बघा आणि यावरची जे काही तेल आहे तर्री आहे ती सुद्धा किती सुंदर झालेली आहे. मस्तपैकी छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि वरनं कोथिंबीर घालून गरमागरम असं हे मटणाचं कालवण जे आहे तुम्ही आपल्या गेस्टला, पाहुण्यांना किंवा घरच्यांना खाऊ घालू शकता. बघा मस्तपैकी असं हे आपलं काळ्या मसाल्यातलं कालवण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत खाऊ शकता. तसेच जास्त करून भाकरीसोबत खूप सुंदर लागते. तर अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.